हाय, तर चला आज म्हटलं बनवूया अख्खा मसूर एकदम धाबा स्टाईल. तर त्याच्यासाठी मी रात्रीच अख्खा मसूर जो आहे तो भिजायला ठेवला होता, जेणेकरून तो चांगला भिजला जाईल यासाठी. तर त्याच्यासाठी मी एक आता वाटण तयार करून घेणार आहे. तर खोबरं मी गॅसवर भाजून घेतले आधी. त्याच्यासाठी बघा 2 मीडियम आकाराचे कांदे आणि 2 टॅमॅटो घेतलेले आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये थोडासा लसूण आणि आल्याचे 4 ते 5 तुकडे ॲड केलेले आहेत. हे चांगलं भाजून घेणार आहे मी आता कढईमध्ये. त्याच्यामध्ये थोडंसं मी तेल ॲड केलं आहे, जेणेकरून हे चांगलं भाजलं जाईल म्हणून. आता गॅसवर मी काय केलेलं, कुकर ठेवलेला आहे. कुकरमध्येच मी भाजी करणार आहे. तर मी अख्खा मसूर आधी शिजवून घेतला आहे दुसऱ्या कुकरमध्ये. 2 शिट्ट्या ऑलरेडी त्याच्या मी काढून घेतलेल्या आहेत. आणि ह्याच्यामध्ये आता मी फोडणी देणार आहे. तर फोडणीसाठी बघा मी 3 चमचे तेल घेतलेलं आहे. कुकरमध्ये तेल टाकलेलं आहे. तेल चांगलं गरम झाल्यानंतर मग मी त्याच्यामध्ये जिरं ॲड केलेलं आहे. जिरं चांगलं तडतडलं पाहिजे. त्याच्यानंतर मी 2 तमालपत्र आणि 1 चमचा बिर्याणी मसाला टाकलेला आहे. मी कोणताही इथं खडा मसाला वापरलेला नाही, कारण बिर्याणी मसाल्यामध्ये खडा मसाला असतो, त्याच्यामुळे मी कोणताही खडा मसाला नाही वापरलेला. बिर्याणी मसालाच फक्त वापरला आहे. आणि जे आपण वाटण तयार करून ठेवलं होतं कांदा टॅमॅटोचं, लसूण आणि आल्याचं, ते वाटण मी त्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे. तर मसाला चांगला तेलात परतल्यानंतर त्याच्यामध्ये मी 2 चमचे हळद ॲड केलेली आहे आणि 1 चमचा पावभाजी मसाला टाकलेला आहे. आता हे चांगला जो मसाला आहे तो चांगला परतवून घ्यायचा आहे, म्हणजे भाजीला आपल्या चांगली टेस्ट येते याच्यासाठी. चवीनुसार मी मीठ ॲड केलेलं आहे याच्यामध्ये. मसाला चांगल्या पद्धतीने असा परतवून घेतलेला आहे. चॅनेलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. आणि व्हिडिओ जर माझे आवडत असतील तर नक्की लाईक करा. तर अशा पद्धतीने बघा मसाला मी चांगला परतवून घेतलेला आहे. त्याच्यानंतर जो अख्खा मसूर मी दुसऱ्या कुकरमध्ये शिजवून घेतला होता थोडा, तो आता ह्याच्यामध्ये मी ॲड केलेला आहे. अशा पद्धतीनं जर भाजी करून बघितली ना तर खूप छान होते भाजी, मस्त लागते अख्खा मसूर. आणि कमी वेळामध्ये होणारी ही भाजी आहे अख्खा मसूर. तर हे सगळं जे आहे ते मिक्स करून घेतलेलं आहे मी, जेणेकरून जो मसाला आहे, मसाला आणि मसूर आहे तो एकत्रित असा मिक्स होईल. 5 मिनटं झाकण ठेवून मी वाफ काढून घेतलेली आहे. बघू शकताय तुम्ही, मस्त अशी वाफ निघाली आली आहे. खूप मस्त भाजी दिसत आहे. जास्त पातळही नाही आणि घट्टही नाही, जशी आपल्याला पाहिजे ना तशीच भाजी झालेली आहे अख्खा मसूर. स्पेशल असा अख्खा मसूर बघू शकताय तुम्ही. ही चपाती बरोबर किंवा भाताबरोबर कशाबरोबरही खाल्ली तरी खूप छान लागते. मस्त अशी झालेली आहे. एकदा तुम्ही नक्की ट्राय करा आणि कमेंट करून सांगा देखील कशी झालेली आहे भाजी ती. तर त्याच्यावरून मी आता काय केलेली आहे तर थोडीशी कोथिंबीर वरून टाकलेली आहे. मस्त दिसत आहे भाजी. तर आपला तयार आहे स्पेशल असा अख्खा मसूर. बघू शकताय तुम्ही. व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा. थँक्यू.